नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शरीराच्या पेपर 1मधील आज आपण सेन्सरी ऑर्गनपैकी नोज या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. मागील 3 व्हिडिओमध्ये आपण आयबॉल, स्किन आणि टंग या टॉपिकच्या नोट्स बघितल्या होत्या. तर आज आपला चौथा सेन्सरी ऑर्गन तो म्हणजे नोज याच्या नोट्स आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला सेन्सरी ऑर्गन, इंद्रिय शरीर व सेन्सरी ऑर्गन हा टॉपिक दिलेला आहे. तर तो तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर या व्हिडिओमध्ये ज्या मी तुम्हाला नोट्स देत आहे ते तुमच्या नोट्समध्ये एकदा लिहून घ्या आणि त्या वाचा. तसंच जर तुम्ही इतर व्हिडिओ बघितले नसतील, चॅनलवर BMS फर्स्ट इयर संबंधित इतर व्हिडिओसुद्धा अपलोडेड आहेत, ते जर तुम्ही बघितले नसतील तर चॅनलवर जाऊन एकदा प्लेलिस्टमध्ये बघा. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. तर तुम्ही जर आपले व्हिडिओज डेली बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपण कोणताही टॉपिक चालू करण्याआधी, त्याच्या नोट्स बघण्याआधी आपण त्याला सिलेबस कॉपीनुसार युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये किती वेटेज दिलेलं आहे ते बघतो. तर सेन्सरी ऑर्गन या टॉपिकला तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये 10 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. तर 10 मार्कांचं वेटेज म्हणजे तो टॉपिक तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ या अशा तिन्ही दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. तर 5 सेन्सरी ऑर्गनपैकी आज आपण नोज या टॉपिकच्या नोट्स बघत आहोत. तर नोज त्याला आयुर्वेदानुसार नाक किंवा नासिका असं म्हणतात. पर्याय नाक, नासिका, घ्राणेंद्रिय आणि नासा. त्याचं प्रमाण सांगितलं आहे 4 अंगुल. इतर थोडीशी नोजची माहिती तुम्ही आयुर्वेदामध्ये बघून घ्या, आयुर्वेदिक पार्ट. त्यानंतर त्याचे फीचर्स. फॉर द पर्पज ऑफ डिस्क्रिप्शन नोज इज डिवायडेड इंटू 2 मेन पार्ट्स. म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित करता यावं किंवा त्याची अनाटॉमी स्टडी करता यावी यासाठी त्याला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. एक्सटर्नल नोज आणि इंटरनल नोज. इंटरनल नोजलाच आपण नसल कॅव्हिटी असं म्हणतो. तर एक एक पार्ट पाहूयात. सुरुवातीला एक्सटर्नल नोज. स्केलेटल फ्रेमवर्क पार्टली बाय बोन्स अँड कार्टिलेज. बोन्स आर नसल बोन्स आणि कार्टिलेजेसमध्ये सुपिरियर नसल कार्टिलेज, इन्फिरियर नसल कार्टिलेज, सेप्टल आणि स्मॉल कार्टिलेज. म्हणजे एक्सटर्नल नोज हे बोन्स आणि कार्टिलेजपासून बनलेलं आहे आणि त्यांची नावं आहेत. त्याच्यानंतर एक्सटर्नल नोज कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग. त्यामध्ये रूट ऑफ नोज, डॉर्सम नॅसाय, लॅटरल सरफेस ऑफ द नोज, टिप ऑफ नोज, बेस, नॉस्ट्रिल्स आणि आला नसल. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवता आल्या पाहिजेत. त्यानंतर इंटरनल नोज किंवा नझल कॅव्हिटी. इट एक्सटेंड्स फ्रॉम द एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स टू द पोस्ट्रियल नसल अपर्चर्स. इट इज डिवायडेड इंटू द राईट अँड लेफ्ट हाऊस बाय द नसल सेप्टम. म्हणजे आपलं नोज हे 2 हाफमध्ये डिवायडेड असतं आणि सेंटरला नसल सेप्टम असतं. 2 हाफ कोणते आहेत? राईट हाफ आणि लेफ्ट हाफ. इच हाफ ऑफ द कॅव्हिटी इज फॉर्म बाय. प्रत्येक हाफला कसं फॉर्म केलेलं असतं तर रूफ असतं, त्याच्यानंतर फ्लोअर असतो आणि मधून नसल सेप्टम असतं. म्हणजे नसल सेप्टम हे दोन्ही हाफमध्ये कॉमन असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या इंटरनल नोज किंवा नझल कॅव्हिटीचं स्ट्रक्चर असतं. तुम्हाला BMS फर्स्ट इयरच्या अॅनाटॉमीमध्ये जास्त डीपमध्ये जायची गरज नाही आहे. जे मी तुम्हाला नोट्स देतो आहे तेवढ्या एक्झाम ओरिएंटेड खूप सफिशियंट आहेत. तुम्हाला इयर, नोज आणि आय हे 3वर जास्त चान्सेस आहेत LAQ विचारण्याचे आणि जे इतर 2 आहेत म्हणजे स्किन आणि टंग ह्याच्यावर तुम्हाला SAQ विचारू शकतात. असं नाही की LAQ विचारणार नाहीत, पण जास्त चान्सेस ह्यांचे आहेत जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यानंतर इंटरनल नोज थोडा डिटेलमध्ये बघूयात. त्यामध्ये रूफ. इट इज अबाउट 7 सेंटीमीटर लॉंग अँड 2 mm वाईड. स्लोप्स डाऊनवर्ड्स बोथ इन फ्रंट अँड बिहाइंड. त्यानंतर मिडल हॉरिझॉन्टल पार्ट, त्याचं रिलेशन आहे क्रॅबिफॉर्म प्लेट ऑफ द इथमॉइड बोन. अँटेरियर स्लोप रिलेटेड टू द नसल बोन अँड नसल कार्टिलेज आणि पोस्टेरियर स्लोपला इन्फिरियर सरफेस ऑफ द बॉडी ऑफ स्पिनॉइड बोन असतं. तर हे झाला रूफ. त्यानंतर फ्लोअर. इट इज अबाउट 5 सेंटीमीटर लॉंग अँड 1.5 सेंटीमीटर वाईड. फॉर्म बाय द पॅलेटाईन प्रोसेस ऑफ द मॅक्झिला. इट इज कॉन्केव्ह फ्रॉम साईड टू साईड आणि स्लाइटली हायर दॅन अँटेरियरली. अँटेरियरली जर थोडंसं हायर असतं. तर हे झालं रूफ आणि फ्लोअर. इंटरनल नोजचा तिसरा पार्ट आहे तो म्हणजे नसल सेप्टम. म्हणजे जे आपल्या नोजला किंवा इंटरनल नोज नझल कॅव्हिटीला 2 हाफमध्ये डिवाइड करतात त्याला नसल सेप्टम म्हणतात. इट इज द मेडियन ऑसिओ कार्टिलेजिनस पार्टिशन बिटवीन द 2 हाफ्स ऑफ द नसल कॅव्हिटी. त्यामध्ये बोनी पार्ट इट इज फॉर्म बाय द वोमर अँड इथमॉइड बोन. त्यानंतर कार्टिलेजिनस पार्ट इज फॉर्म बाय द सेप्टल कार्टिलेज ऑफ इन्फिरियर नसल कार्टिलेज. त्यानंतर क्युटिक्युलर पार्ट इट इज फॉर्म बाय द फायब्रोफॅटी टिश्यू विच इज कवर्ड बाय स्किन. आणि लॅटरल वॉल ऑफ नोज इट सेपरेट्स द नोज फ्रॉम ऑर्बिट अबाव, मॅक्झिलरी सायनस बिलो अँड लॅक्रिमल ग्रू इन फ्रंट. तर हे 4 पार्ट होते नसल सेप्टममधले. त्यानंतर इट कन्सिस्ट ऑफ लॅटरल वॉल ऑफ नोज कन्सिस्ट ऑफ 3 नसल कॉन्काय अँड 3 मिएटसेस. 3 नसल कॉन्काय कोणते आहेत तर सुपिरियर, मिडल आणि इन्फिरियर कॉन्के. आणि 3 मिएटसमध्ये पण सुपिरियर मिएटस, मिडल मिएटस आणि इन्फिरियर मिएटस. तर नसल सेप्टम थोडा जास्त पार्ट आहे लक्षात ठेवण्यासारखा. तर व्यवस्थित 4 त्याची बोनी पार्ट, कार्टिलेजिनस पार्ट, क्युटिक्युलर पार्ट आणि लॅटरल वॉल लक्षात ठेवा आणि त्यामधले 3 नझल कॉन्काय आणि 3 मिएटसची नावं लक्षात ठेवा. त्यानंतर इथे एक गोष्ट मिस झालेली आहे ती म्हणजे नोट्सची एक व्यवस्थित सिंपल आणि इझी डायग्राम तुम्ही एकदा बुकमधनं बघून घ्या. कारण आपण बाकीच्या ऑर्गनची वगैरे पण डायग्राम पाहिलेले आहेत. नोट्सची एकदा डायग्राम तुम्ही बुकमधनं बघून घ्या जेणेकरून तुम्हाला पूर्ण नोज हा LAQ नुसार तयार होईल की कसा LAQ आला तर त्यामध्ये काय काय आलं पाहिजे, सोबतच ती डायग्रामसुद्धा आली पाहिजे.
त्यानंतर आता नोजचा ब्लड सप्लाय, त्यामध्ये अँटिरियर इथमॉइडल आर्टरी, पोस्टेरियर इथमॉइडल आर्टरी, फेशियल आर्टरी, स्पिनोपॅलेटाइन आर्टरी आणि ग्रेटर पॅलेटाइन आर्टरी हा नोजचा ब्लड सप्लाय आहे. त्यानंतर व्हीनस ड्रेनेजमध्ये फेशियल वेन, त्यानंतर फॅरेंजियल प्लेक्सस ऑफ वेन आणि टेरिगॉइड प्लेक्सस ऑफ द वेन हे व्हीनस ड्रेनेज आहे. नर्व सप्लाय बघायला गेलं तर त्यामध्ये ट्रायजेमिनल नर्व, त्यानंतर अँथेरियर इथमॉइडल नर्व, ऑल्फॅक्टरी नर्व आणि इन्फ्रा ऑर्बिटल नर्व हा नोजचा नर्व सप्लाय आहे. नेक्स्ट नोजमधील शेवटचा पार्ट म्हणजे त्याची क्लिनिकल अॅनाटॉमी. तर त्यामध्ये सुरुवातीला एपिस्टॅक्सिस. एपिस्टॅक्सिस म्हणजे काय, तर ब्लिडिंग फ्रॉम द नोज, म्हणजे नाकातून रक्त येणे, त्याला आपण एपिस्टॅक्सिस असं म्हणतो. ही एक कॉमन कंडिशन दिसून येते. त्यानंतर पॅथॉलॉजिकल डेव्हिएशन ऑफ द नसल सेप्टम म्हणजेच DNS. इट इज ऑफन रिस्पॉन्सिबल फॉर कॉमन कोल्ड, ॲलर्जिक्स, त्यानंतर सायनोसायटिस एक्सेट्रा. म्हणजे पॅथॉलॉजिकल डेव्हिएशन म्हणजे काय, तर जे आपलं सेंटर नसल सेप्टम आहे इंटरनल नोजचं किंवा नझल कॅव्हिटीचं, जे आपल्या नोजला 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतं, तिथे डेव्हिएशन दिसून येऊ शकतं म्हणजे DNS. तर त्यामुळे काय होऊ शकतं, तर कॉमन कोल्ड, त्यानंतर ॲलर्जिक कंडिशन्स लवकर होऊ शकतात आणि सायनोसायटिस होऊ शकतं. इट रिक्वायर्स सर्जिकल ऑपरेशन, त्याला आपण सेप्टोप्लास्टी असं म्हणतो. ह्याला आपल्याला सेप्टोप्लास्टी नावाची सर्जरी करावी लागते, ज्याच्याने त्याची अलाइनमेंट बरोबर केली जाते, म्हणजे जे डेव्हिएशन झालेलं आहे त्याला परत नॉर्मल केलं जातं. त्यानंतर कॉमन कोल्ड ऑर रायनायटिस. इट इज द कॉमनेस्ट इन्फेक्शन ऑफ द नोज. नोजचं सर्वात कॉमन इन्फेक्शन जे सर्वांना माहिती असेल ते म्हणजे साधी सर्दी, तर कॉमन कोल्ड किंवा रायनायटिस. त्यानंतर कंजेनायटल डिफॉर्मिटीज इन द नोज, म्हणजे एखादी कंजेनायटल डिफॉर्मिटीसुद्धा असू शकते नोजमध्ये. तर हे झालं नोजबद्दल क्लिनिकल अॅनाटॉमी. तर ह्या होत्या नोज संबंधित नोट्स. तर एवढ्या नोट्स तुम्हाला एक्झाममध्ये LAQ जर आला किंवा SAQ जरी काही विचारला तर एवढ्या नोट्स तुम्हाला सफिशियंट आहेत. तर व्हिडिओ जर तुम्हाला समजला नसेल तर एकदा सुरुवातीपासून नीट पाहावा, ऐका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया लवकरच पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.